बातमी काळजात चर करणारी आहे। पनवेल शहरामध्ये शनिवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली। इथल्या फुटपाथवरती एका बास्केटमध्ये नवजात अर्भक आढळलं। या बाळाच्या निर्दयी आईवडिलांनी त्याला रस्त्यामध्ये सोडलं आणि ते निघून गेले। या बास्केटमध्ये होती एक चिठ्ठी। काय लिहिलं होतं त्या चिठ्ठीमध्ये बघूयात। काळीज पिळवटून टाकणारा हा वेदनादायी रिपोर्ट। पनवेलच्या फुटपाथवर आढळलं नवजात बाळ। चिमुकलीला बास्केटमध्ये सोडून जन्मदाते निघून गेले। वी आर सॉरी, तिची काळजी घ्या, बास्केटमध्ये भावूक चिठ्ठी। ही दुर्दैवी कहाणी आहे एका नकोशीची। आई वडील असून सुद्धा अनाथ झालेल्या नवजात बाळाची। शनिवारी सकाळी पनवेल शहराच्या तक्का परिसरात फुटपाथवर एक बास्केट आढळलं। त्यातून बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता। स्थानिक नागरिकांनी बास्केट उघडलं। या बास्केटमध्ये होतं नुकतंच जन्माला आलेलं कोवळं बाळ, सोबत सेरेलॅक आणि दुधाची बाटली। बाळ रडत असल्यानं स्थानिकांनी बाळाला तातडीनं जवळच्या सिद्धी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं। बच्चे को भूख लगा था, दवाई खाना लेके गया, उसको गर्म दूध करके पिलाया है। कैसी उसकी माँ बाप है क्या पता नहीं चल रहा। मैं भी एक माँ हूँ बच्चे या बाळासोबत बास्केटमध्ये होती इंग्रजी भाषेतली भावनिक चिठ्ठी। कोवळ्या बाळाला रस्त्यावर सोडून जाणारे आई वडील किती निर्दयी असतील अशी संतापाची भावना सगळ्यांच्या मनात होती। मात्र चिठ्ठीतला मजकूर वाचल्यानंतर सगळेच हळहळले। प्रिय सर मॅडम, आम्हाला नाईलाजानं हे करावं लागलं, त्यासाठी आम्ही मनापासून माफी मागतो। आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता। आम्ही या बाळासाठी मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या काहीही करू शकत नाही। आम्हाला जे काही सहन करावं लागतंय ते या बाळाच्या नशिबी येऊ नये अशी आमची इच्छा आहे। तुम्हाला विनंती करतो की तिची काळजी घ्या। आशा आहे की एक दिवस आम्ही तिला परत नेऊ, कारण आम्ही तिच्या जवळच आहोत। वी आर सॉरी। अशा शब्दात बाळाला सांभाळायला असमर्थ असल्याचं चिठ्ठीत पालकांनी म्हटलं होतं। यांना हे अर्भक इथे मिळालं सकाळी 6 वाजता 6:30 वाजता। अतिशय चांगल्या घराण्यातलं कुठं तरी असावं, म्हणजे उच्चभ्रू लोक आहेत, कारण त्यांनी इंग्रजीमध्ये याची चिठ्ठी येतं लिहून ठेवले की मला हे परवडणार नाही तिला सांभाळणं, म्हणून तिला इथे सोडते आणि पुढच्या भविष्यात तिला कधी कुणीतरी मी घेऊन जाईन, परत नेईन, तिला कुणीतरी नीट सांभाळा। त्याकरता सेरेलॅक आणि बरोबर दुधाची बाटली या सगळ्या गोष्टी ठेवल्या। यांचं मोठं अभिनंदन आहे। या लोकांचा खरा आपण सत्कार करायला पाहिजे। या बाई या रेणुबाई आणि यांनी हे मोठं काम केलंय की पोलिसांची वाट न बघता यांनी स्वतः या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये त्यांना आणलं आणि त्या बाळाला आता दूध पाजलेलं आहे। हॉस्पिटलमध्ये जुजबी उपचार केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती पनवेल शहर पोलिसांना दिली। पोलिसांनी बाळाला ताब्यात घेऊन उपचारासाठी पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलंय। सध्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली। 20 दिवसाचं छोटं बाळ आहे, पालकांनी आणून तिथे टाकून गेलेलं आणि ते बाळ आजारी आहे। आता त्या बाळाला औषध उपचार चालू आहे। विशेष म्हणजे असं बाळ आणून टाकलं ही गोष्ट खरोखरच निंदनीय आहे आणि सुशिक्षित लोकांनी टाकलं। हेच कोणी गरीब पालक असते आणि त्यांनी टाकलं असतं तर एक वेगळी गोष्ट आहे, पण अशा पद्धतीने बाळ टाकून जाणं हे अतिशय म्हणजे दुर्दैवी घटना आहे। आणि मला तर असं वाटतं ज्या कोणी या बाळाला बघितलं असेल ते कोणाचं बाळ आहे, जर कोणाला माहिती असेल तर ताबडतोब पनवेल पोलीस स्टेशनला त्यांनी कॉन्टॅक्ट करावा। बास्केट, सेरेलॅक, दूध आणि इंग्रजी भाषेतली चिठ्ठी पाहता बाळाचे जन्मदाते सुशिक्षित आणि चांगल्या घरातले असावेत असा अंदाज व्यक्त होतोय। त्यांची आर्थिक आणि मानसिक स्थिती काहीही असली तरी अशा प्रकारे बाळाला सोडून जाणं हा गंभीर गुन्हा आहे। त्यामुळे पनवेल पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केलाय। बाळाच्या पालकांचा पोलीस कसून तपास करतायत, पण जन्मतःच आई वडिलांना नकोशी झालेली ही कोवळी पोर पुन्हा त्यांच्या ताब्यात द्यायची तरी कशी, हा सुद्धा निरुत्तर करणारा सवाल आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।